नागपूरमध्ये रस्ता सुशोभीकरणासाठी दुभाजकावर लावलेली जवळपास 600 झाडं अज्ञातानं तोडण्याचा प्रकार उघडकीस आला। त्रिमूर्तीनगर चौक ते खामला चौकाच्या दरम्यान 3 ते 4 किलोमीटर अंतरावर दुभाजकावर लावलेली झाडं अज्ञातानं तोडली। तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची तर 150 पामच्या झाडांचा समावेश आहे। हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडरमध्ये हा रस्ता डिपॉझिट करावा लागते आणि 7 वर्षापर्यंत झाडाचं संगोपन करावं लागते असा नियम आहे। पण कुठल्याच नियमांना धरून हे काम करण्यात आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अवैधपणे झाडं कापलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। छाटणीचा जो प्रकार आहे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली PWD कडून। त्यांचा जो रेग्युलर छाटणीचं जे काम असतं तर ते अशोकाचं झाड साधारण 12 फूट ते ठेवतात आणि त्याच्यावरचा पाट जो आहे तो कापतात। परंतु या छाटणीमध्ये आता जी छाटणी केलेली साधारण 4 ते 5 फूट फक्त त्यांनी ठेवलेले आहे आणि बाकी वरचा पाट जो आहे तो कापून टाकलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।